नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे औरंगाबादच्या नामांतरासंदर्भातली. गेल्या 32 वर्षांपासून सातत्यानं चर्चेत असलेल्या औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामांतर करण्याच्या वादावर अखेर पडदा पडण्याची शक्यता आहे. तर कोणत्याही क्षणी औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण होऊ शकतं. नामांतरासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. तर माजी खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील याला पुष्टी दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 जून रोजी औरंगाबादमध्ये येणार आहेत आणि तोच मुहूर्त साधत औरंगाबादचं नाव संभाजीनगर होऊ शकतं अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्णपणे लिगली तयारी केलेली आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं झालेलं आहे, काय प्रश्न नाही आणि कधीतरी तुम्हाला कळेल की झालं म्हणून. तर औरंगाबाद शहराचं नाव बदलणं हा महाविकास आघाडीचा अजेंडा नसल्याचं राजेश टोपे म्हणाले. तसंच राष्ट्रवादी पक्षाचाही तसा अजेंडा नसल्याचंही त्यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे स्पष्ट केलंय. मला असं वाटतं की हा विषय आमच्या पक्षाच्या आणि आमच्या सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही. आमच्या पक्षाचा तर काहीच नाही आहे, पण आमच्या सरकारच्या अजेंड्यावर सुद्धा हा विषय निश्चित प्रकारे नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय ते संभाजीनगर म्हणतात, शिवसेना सगळी संभाजीनगर म्हणते, त्यात त्यांना नक्कीच आनंद आहे, सगळ्यांनाच आनंद असेल तरी काही अडचण नाही. आम्ही पण म्हणजे गरजेप्रमाणे आपल्या आपल्या सोयीप्रमाणे लोक म्हणतात. मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आज हा लगेच अजेंड्यावरचा विषय आहे असा काही विषय नाही. बरेच प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, एकीकडे चंद्रकांत खैरे म्हणतात की औरंगाबादचं नामांतरण 8 जूनला होऊ शकतं. अधिकृत ज्या बाबी आहेत त्या जवळपास पूर्ण झाल्यात आणि दुसरीकडे आता राजेश टोपे औरंगाबाद दौऱ्यावर असताना म्हणालेत की हा अजेंडा नाहीये महाविकास आघाडीचा. म्हणाले एक सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की चंद्रकांत खैरे यांनी 8 जूनला मुख्यमंत्री घोषणा करतील असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की सगळ्या लिगल प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत आणि कधीही संभाजीनगर नाव झाल्याचं तुम्हाला कळेल. आणि चंद्रकांत खैरे हे पहिल्यांदा नाही बोललेले. चंद्रकांत खैरे मागच्या 2 ते 3 वर्षापासून अशा पद्धतीचे वक्तव्य करतात आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की संभाजीनगर लोकांच्या मनात हे नाव झालेलं आहे. लोक संभाजीनगर म्हणतात आणि संभाजीनगरचं नाव कधी होऊ शकतं. यामध्ये नवीन वक्तव्य नाही. मात्र उद्धव ठाकरे हे 8 जूनला औरंगाबादमध्ये येत आहेत. त्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर उद्धव ठाकरे या ठिकाणी काय बोलतील, तर उद्धव ठाकरे काही कळीच्या मुद्द्याला हात घालू शकतात. त्याच पद्धतीने संभाजीनगरचा विषय सुद्धा आहे. मात्र संभाजीनगरच्या विषयी ती घोषणा करतील की नाही करतील हे चंद्रकांत खैरे सुद्धा सांगू शकत नाहीत किंवा इतर कुठलाही पक्ष सांगू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे की आघाडीच्या एजेंड्यावर हा विषय नाहीये, त्यामुळे इतर महत्वाचे विषय त्या ठिकाणी असू शकतात. आता संभाजीनगरचा मुद्दा एका रात्रीतून जाहीर होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत. कारण त्याला बऱ्याच लिगल प्रोसेस आहेत, अनेक परवानग्या असतात. त्यामुळे लगेच हा नामांतराचा विषय होईल असं नाही. ज्यावेळेस 1988 साली बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबाद येथेच संभाजीनगरच्या नावाची घोषणा केली, त्यानंतर 1995ला संभाजीनगर नावाचा प्रस्ताव औरंगाबाद महानगरपालिकेने घेतला. तो राज्य सरकारला पाठवला. राज्य सरकारने तो पाठवला. त्यानंतर काही लोक संभाजीनगरच्या विरोधात कोर्टात गेले. त्यावेळेस कोर्टाने असं सांगितलं की संभाजीनगर नावावरून पेक्षा जास्त इतर सुद्धा महत्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे ती याचिका बाजूला ठेवली. त्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख सत्तेत असताना ती याचिका सुप्रीम कोर्टात असताना विखंडित केली. याचा अर्थ सरळ आहे की संभाजीनगर एका रात्रीतून जाहीर होऊ शकत नाही. संभाजीनगरचं नाव करणे ह्या विषयाची एक लिगल प्रोसेस आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे नेमकं त्या प्रोसेसची घोषणा करू शकतात किंवा संभाजीनगर नामकरणासाठीचं पॉझिटिव्ह वक्तव्य ते करू शकतात. मात्र 8 तारखेला लगेच 8 जूनला ते संभाजीनगरची घोषणा करतील अशी शक्यता फार कमी आहे. मात्र आपण बघतो की संभाजीनगरच्या विषयावरून जशा निवडणुका येतील त्यावेळेस त्या आधी सर्वच पक्ष संभाजीनगरचा विषय काढतात. आता त्यामध्ये भाजप असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, हे संभाजीनगरच उल्लेख करत असतात. फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम संभाजीनगरचा उल्लेख या ठिकाणी करत नाही. आणि संभाजीनगर फक्त शिवसेना करू शकत नाही, तर शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस 2 पक्ष आहेत. त्या पक्षांची आधीपासूनच या संभाजीनगरच्या नावाला विरोध असल्याचं अनेक वक्तव्य या आधी सुद्धा केले आहेत.
आहेत आणि अजेंड्यावर विषय नाही. त्यामुळे फार लवकर हा विषय तडीत जाईल असं वाटत नाही. म्हणाले अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर संभाजीनगर नावावरून खरं तर सिद्धार्थ, श्रेय कोणी लाटायचं यावर सुद्धा अनेकदा वाद निर्माण झालेत राजकीय पक्षांमध्ये. निश्चित म्हणाली. बघ आता संभाजीनगरचा विषय हा मागच्या 1988 पासून जवळपास 30-35 वर्षापासूनचा आहे. प्रत्येक जण संभाजीनगरचा मुद्दा निवडणुकीत काढतो, आपापल्या पद्धतीनं त्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतो. आता सेना भाजप मागच्या 25 वर्षापासून सोबत होते आणि संभाजीनगरच्या मुद्द्यावर दोघांनी मागणी केलेली आहे. आता संभाजीनगरच्या मुद्द्यावरून शिवसेनेने ती करावी म्हणून भाजप आता त्यांच्यावर हल्ला करताय. तर संभाजीनगरचं नाव थोडंसं भाजपला कातीत पकडण्यासाठी आता नवीन एक मुद्दा समोर आलेला आहे. तो औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव देण्याची मागणी सुद्धा या शिवसेनेने केलेली आहे. म्हणजे संभाजीनगर करा हे भाजप शिवसेनेवर दबाव आणतात आणि शिवसेना विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी विमानतळ असं करा अशा पद्धतीचे दबाव आणतात. हे सगळे राजकीय खेळी आहेत. मात्र या ठिकाणी लोकांची जे काही समस्या आहेत त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न औरंगाबादमध्ये आहेत. मात्र संभाजीनगरच्या विषयाला भावनिक हात घातला की सर्व नागरिक ज्या आपल्या आधीच्या समस्या आहेत, पाण्याचा प्रश्न आहे ते विसरतील असं राजकीय पक्षांना वाटतं. मात्र आता संभाजीनगरच्या मुद्द्यावरून लोकांचे रिएक्शन फार बोल्ड झालेले आहेत, अत्यंत बोथट आहेत. संभाजीनगरवर आता औरंगाबादचे लोक जास्त रिस्पॉन्स देत नाहीत, जास्त प्रतिसाद देत नाहीत. त्यांना आता पाणी हवंय. त्यामुळे हा मुद्दा फार काही महत्वाचा असेल असं नागरिकांना वाटत नाही. मात्र राजकीय पक्षांना वाटतं संभाजीनगरचा मुद्दा हा फार महत्वाचा आहे. सिद्धार्थ, तुम्ही असेच आपल्यासोबत आहेत मनसे नेते गजानन काळे सुद्धा. गजानन काळेजी, कायदेशीर दृष्ट्या आता संभाजीनगर नामकरणासाठी जी काही प्रक्रिया हवी आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी औरंगाबादचं नाव संभाजीनगर होऊ शकतं आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी होण्याची शक्यता वर्तवली जाते 8 जून रोजी. नाही, मी इतकंच म्हणेन, देर आहे दुरुस्त आहे. जर आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या सभेच्या नंतर या महाराष्ट्रात संपूर्ण हिंदुत्वाचं वातावरण झालेलं असेल आणि याची दखल जर आदरणीय मुख्यमंत्र्यांना घ्यावीशी वाटत असेल, त्यांनी तसं बीकेसी मध्ये सांगितलं की आम्ही संभाजीनगर झालं काय नाही झालं काय, मी म्हणालो तर हो. तर आता तेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 1988 पासून आदरणीय बाळासाहेबांनी जी घोषणा केली होती, संभाजीनगर आणि महाराष्ट्रातली सर्व जनता यांना उत्सुकता आहे, ते आपण करावं. निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण म्हणून आम्ही त्याचं स्वागत करू. त्याचबरोबर त्या औरंगजेबाचं जे थडगं आहे ते सुद्धा जमीनदोस्त करावं, ही सुद्धा घोषणा त्यांनी त्या सभेमध्ये करावी. त्याचंही आम्ही निश्चितपणे स्वागत करू. गजानन काळेजी, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. महेश तपासे सुद्धा आहेत. महेश तपासेजी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. जसं संभाजीनगर हे नाव जे आहे, औरंगाबादचं नामकरण कोणत्याही क्षणी होऊ शकतं. कायदेशीर बाबी जवळपास पूर्ण झाल्यात. मात्र राजेश टोपे यांनी नुकतंच त्यांच्या दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं की हा काही आमचा राष्ट्रवादीचा अजेंडा नाही किंवा महाविकास आघाडीचा सुद्धा अजेंडा नाही. तुमची प्रतिक्रिया? कुठल्या शहराचं काय नाव आहे त्याच्यापेक्षा त्या कसं आहे ह्याला तुम्ही म्हणत होते. आणि महेश तपासेजी, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा गजानन काळेजी मी आपल्याकडे येतेय. पुन्हा एकदा मग श्रेय लाटण्याचा किंवा श्रेयवाद जो आहे तो पेटू शकतो का? आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आदरणीय बाळासाहेबांनी घोषणा केली होती जाहीर सभेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार त्यावेळी आलं. त्याच्यानंतर मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर होतं आणि आता शिवसेनेचेच मुख्यमंत्री आहेत खुद्द. फक्त आता या काँग्रेस राष्ट्रवादीची लाचारी किती करायची, त्यांचं ऐकायचं की इथल्या लोकभावना ऐकून सरकारने निर्णय घ्यायचा, हा नेमका प्रश्न आहे. धन्यवाद गजानन काळेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहतोय संभाजीनगर नामांतराचा 8 जूनला मुहूर्त असण्याची शक्यता वर्तवली जाते. कायदेशीर दृष्ट्या सगळी तयारी झाली असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, आपण पाहिलं मनसे नेते गजानन काळे सुद्धा आपल्यासोबत होते. त्यांनी सुद्धा खरं तर याचं स्वागत केलेलं आहे, कारण मनसेने सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली होती औरंगाबादचं नामकरण होण्यासाठी.
मनाली, राजकीय पक्षांचे वक्तव्य, त्यांच्या मागण्या किंवा जे काही स्टेटमेंट येत आहेत ते ठीक आहेत, कारण ते राजकीय नेत्यांची त्यामागची ही भावना तशी असते की लोकांनी त्यांना प्रतिसाद द्यावा. मात्र ज्या पद्धतीनं संभाजीनगर हा विषय मागच्या 35 वर्षापासून 32 वर्षापासून रेंगाळत अगदी राहिलेला बरोबर आहे. आहे. रेंगाळ तो चालला तो सुप्रीम कोर्ट- कुठेतरी आता त्याच्यावर शिक्कामोर्तब होत चाललेला आहे. सिद्धार्थ, मी पुन्हा एकदा थोडंसं थांबवते कारण आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार अतुल सावे. अतुल सावे जी, आपल्याला सुद्धा आपल्यापर्यंत ही बातमी खरं तर कळली असेल की गेल्या इतक्या वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण रखडलेलं होतं, ते अखेर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 8 जूनच्या सभेच्या दिवशी याचं नामकरण जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. हा विषय बरेच वर्षापासून प्रलंबित आहे. मध्ये कोर्टात त्याचं मॅटर चालू होतं म्हणून हे होतं. त्यानंतर ठीक आहे, आपण महापालिकेचा ठराव, जिल्हा परिषदचा ठराव तो शासनाकडे पाठवा आणि शासनाने कॅबिनेटमध्ये किंवा हाऊस मधून तो मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवावा. केंद्र शासनामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. नक्कीच आम्ही तो सँक्शन करून घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू. मग हे श्रेय नेमकं कोणाला जातं? श्रेयाचा विषयच नाही. संभाजीनगरचं नाव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर ठेवलं होतं. दुर्दैव कोर्ट कचेरी आणि याच्यामध्ये ते झालं नाही आणि आज टेक्निकली परत उद्या त्याच्या अगेन्स्टमध्ये कोणी कोर्टात जाऊ नये म्हणून पहिले ठराव महापालिका आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तो केला पाहिजे. तो मंत्रिमंडळात पाठवला पाहिजे. मंत्रिमंडळातून त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि मग तो केंद्र शासनाला पाठवला तरच तो मंजूर होईल. नाहीतर तो टेक्निकली उद्या कोणीतरी कोर्टात गेलं तर परत ते अडकून जाईल. म्हणून माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी हे सगळं प्रोसेस फॉलोअप करून करावं. नाहीतर डिक्लेअर करतील आणि परत फक्त कोर्ट कचेरी होईल आणि परत कित्येक वर्ष होणार नाही. करायचं असेल तर पूर्ण टेक्निकल बाबतीचा त्याच्यामध्ये अभ्यास करून केलं पाहिजे ते. यासाठी मग भाजपच्या वतीनं काही पाठपुरावा केला जाणार आहे का? कारण आता अगदी असं म्हटलं जातंय की नामकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडे ज्यावेळेस हा प्रस्ताव जाईल तिकडून मान्य करून घे. भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार, आमदार, मंत्री त्याचा पाठपुरावा करून ते सँक्शन करून घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करतील. धन्यवाद अतुल सावेजी. भाजपचे आमदार अतुल सावे आपल्यासोबत होते. केंद्र शासनाकडनं ज्या काही प्रक्रिया असतील त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र संभाजीनगर नामांतराचा 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान हे नामांतरण होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यासाठी दावा केलेला आहे. तर संभाजीनगर या नामकरणासाठी खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया रखडलेली होती. ती आता कायदेशीरदृष्ट्या सगळी तयारी झाली असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे.